आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक शाखेतील सध्याचे मॅनेजर गजानन सदाशिव गायकवाड यांनी त्या शाखेचा पूर्वीचा मॅनेजर विकास माळी यानं 12 ग्राहकांसह बँकेला सुमारे 96 लाख रुपयांचा गंडा घातल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत दिली होती। गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास माळी हा जुलै 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत आयसीआयसीआय बँकेच्या शिरोली एमआयडीसी आणि क्रशर चौकातील शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता। या कालावधीत माळी यानं ग्राहकांना मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडातून जादा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। त्यानुसार त्यानं 12 ग्राहकांचे 96,60,018 रुपये आपल्या 4 मित्रांच्या खात्यावर वर्ग केले। त्यानंतर ती रक्कम त्यानं स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केली। पुढे त्यानं ही रक्कम झिरोदा ब्रोकिंगच्या माध्यमातून स्वतःच्या आयडीवर गुंतवली। त्यातून येणाऱ्या परताव्याचा कोणताही लाभ त्यानं ग्राहकांना दिला नाही। ग्राहकांना आपली फसवणूक झाली असल्याचं निदर्शनाला येताच काही ग्राहकांनी विकास माळीबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली। या तक्रारीच्या अनुषंगानं बँकेनं केलेल्या चौकशीत माळीनं 12 ग्राहकांना गंडा घातल्याचं स्पष्ट झालंय। ग्राहकांच्या कष्टाचे पैसे मॅनेजरनं हडप केल्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान गजानन गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत जुना राजवाडा पोलिसांनी विकास माळी याला अटक केली आहे। आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे अधिक तपास करतायत। बँकेच्या मॅनेजरनंच कोल्हापुरातील डॉक्टर, व्यापारी तसंच अन्य व्यावसायिकांना गंडा घातल्याचं उघडकीला आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे।